लाडकी बहीण योजना पुढे आली। जबाबदारी मोठी होती। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं, असं बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बाध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे। आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला। मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील। मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय, तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही। हा शब्द मी आज आपल्या मार्फत देखील महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो। महिना संपला की ताबडतोब आदिती मला संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या, आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो। ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याचे आम्ही पैसे देणार आहोत, प्रत्येक महिन्याचे आतापर्यंत पैसे देत आलेलो आहोत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मात्र आपण जर बघितलं, मे महिन्याचा तुम्हाला या महिन्यामध्ये हप्ता भेटला, परंतु तुम्ही आता जून महिन्याची जी हप्त्याची 12व्या हप्त्याची वाट पाहताय, त्याच्याबद्दलचं अपडेट आपण पाहणार आहोत की मग नेमका या ठिकाणी 12वा हप्ता कधी भेटणार। त्यांनी सांगितलं, स्वतः महिला व बालविकास मंत्री महिना संपला की आमच्याशी संपर्क साधतात त्या महिन्याचे पैसे देण्यासाठी। तसंच मग आता जून महिना संपायला या ठिकाणी अवघे या ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। आज 27 तारीख आहे, आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवा आणि या ठिकाणी 30 तारीख, म्हणजे जवळपास या ठिकाणी फक्त 4 दिवसाचा कालावधी, आजचा दिवस पकडून राहिलेले आहेत। तर हा महिना संपल्यानंतर मग तुम्हाला पैसे भेटणार की काय, त्याच्याबद्दल आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती आलेली आहे, ती माहिती आपण पाहणार आहोत। तुम्ही जून महिन्याची हप्त्याची वाट पाहताय का? तुम्हाला जून महिन्याचा हप्ता पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा। तर आपण डिटेलमध्ये संपूर्ण माहिती बघूयात काय नेमका अपडेट आलेला आहे। तर बघा, जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार त्याबद्दलची लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे, याकडे तुमची प्रतीक्षा लागलेली असेल तर त्याच्याबद्दल नेमकी काय अपडेट दिलेली बघा। राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला डीबीटीद्वारे डायरेक्टली प्रत्यक्षामध्ये तुम्हाला हे 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते। या आर्थिक मदतीचा तुम्हाला फायदा देखील होत असेल, तुम्हाला याचा फायदा होतो का? प्रत्येक महिन्यामध्ये ही आर्थिक मदत अशाच पद्धतीने तुम्हाला भेटायला पाहिजे का? हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि ही योजना ह्या वर्षभर तरी पूर्णपणे चालणार आहे, कारण की त्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे आणि त्या सरकारने जी योजना चालू केलेली आहे ते सरकार या सत्तेमध्ये आल्यामुळे तुम्हाला ही योजना पुढचे 5 वर्षे देखील चालू राहू शकते। आता बघा, तुम्हाला मेचा हप्ता देखील लेट झाला, एप्रिलचा हप्ता देखील लेट झालेला आहे, तसंच जूनचा हप्ता देखील लेट होतो की काय अशी या ठिकाणी बातमी येत आहे। जर तुम्हाला या ठिकाणी एखादा दिवस मागे पुढे होईल, मात्र तुमचा प्रत्येक महिन्याचा हप्ता या ठिकाणी 100% भेटणार आहे, कारण की तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटणार आहेत। एखादा आठवडा असेल किंवा एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, मात्र तुमचे प्रत्येक महिन्याचे पैसे भेटणार आहेत। याच्या अगोदर देखील थकीत जर एखाद्या महिन्याचा हप्ता झाला तर तो पुढच्या महिन्यासोबत तुम्हाला हप्ता दिला गेलेला आहे। तसंच मग आता जून महिन्याचा हप्ता देखील पुढच्या महिन्याच्या हप्त्यासोबत भेटू शकतो का, त्याबद्दलची ही माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याकडे तुमची प्रतीक्षा लागलेली आहे, त्याचा अपडेट आपण बघूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला होता। आता लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्ता भेटत असतो, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे भेटत असतात। मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर देखील होत आहे। आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी बँकेत जमा होणार याकडे तुमची जी प्रतीक्षा लागलेली आहे त्याबद्दलची काय माहिती दिली नेमकी बघा। मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे, म्हणजे 30 तारखेपर्यंत। मात्र या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। बघा, प्रत्येक वेळेस स्वतः महिला व बालविकास मंत्री ट्विट करून असेल किंवा पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगत असतात की ह्या महिन्याचा हप्ता या तारखेपर्यंत आम्ही जमा करणार आहोत। अशा पद्धतीने अजूनपर्यंत कुठलीही अपडेट दिलेली नाही। मात्र या ठिकाणी जसं या ठिकाणी आतापर्यंतचे हप्ते जमा होत आलेले त्या पद्धतीने या महिन्यामध्ये तुम्हाला 30 तारखेपर्यंत
या महिन्याचा हप्ता भेटू शकतो. जर 30 तारखेपर्यंत हे पैसे नाही आले तर मग तुम्हाला कधीपर्यंत पैसे भेटू शकतात त्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत. तर जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची लवकरच घोषणा करण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण की आता फक्त 3 ते 4 दिवस या ठिकाणी बाकी आहेत जून महिना संपायला. त्याच्यामुळे याची घोषणा देखील लवकरच होऊ शकते. बघा, आता काही लाडक्या बहिणींचा लाभ देखील बंद होणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता आता दिलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग देखील आता मोकळा झालेला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे. या डेटाच्या आधारे 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे. या महिलांना मिळणारा लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी जी आहे राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्येक वेळेस पडताळणी करून ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे आणि ज्या खरोखरच गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खूप आर्थिक मदतीची गरज आहे, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर याचं हेही कारण असू शकतं जून महिन्याचा हप्ता लेट होण्यासाठीचं, की पडताळणी आणि या ठिकाणी जी नवीन मान्यता भेटलेली आहे इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे त्याच्याबद्दल त्याची पडताळणी देखील चालू असू शकते. ते देखील तांत्रिक कारण असू शकतं. त्याच्यामुळे देखील तुमचा जूनचा हप्ता लेट झालेला असू शकतो. तर बघा, आता महाराष्ट्रातील महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याची जी तुमची प्रतीक्षा आहे त्याच्याबद्दल आता जर तुम्हाला 30 जूनपर्यंत पैसे नाही आले तर जून आणि जुलैची एकत्रित रक्कम देखील भेटू शकते. बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने महिलांच्या सशक्तीकरणाला नवं आयाम दिले. सध्या जून 2025च्या 12व्या हप्त्याची सर्व पात्र लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहत आहेत. जून आणि जुलैचे 2025चे एकत्रित हप्ते मिळण्याची चर्चा देखील आता सुरू झालेली आहे. कारण की या ठिकाणी जवळपास 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत महिना संपायला, मात्र त्याची घोषणा अजून झालेली नाही. घोषणा लवकरच होण्याची शक्यता देखील आहे की कधीपर्यंत पैसे भेटू शकतात. मात्र जर या ठिकाणी 30 तारखेपर्यंत घोषणा नाही झाली किंवा पैसे नाही आले तर तुम्हाला जुलै आणि जूनचे एकत्रित पैसे देखील भेटू शकतात. त्याबद्दलची या ठिकाणी न्यूज आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या 1500 रुपयांची आतुरतेने तुमची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे. त्याची आतुरतेने तुम्ही वाटही पाहत आहात. साधारणपणे दर महिन्याच्या 15 तारखेनंतर हे पैसे जमा होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे येत असतात. डीबीटीद्वारे ते तुम्हाला हस्तांतरित केले जात असतात. आतापर्यंत तुम्हाला 11 महिन्याचे पैसे अशाच पद्धतीने जवळपास 16,500 रुपये मिळालेले असतील. तुमचे पूर्णपणे 11चे 11 हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा आणि धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. मात्र आता जून महिना संपत आलेला आहे तरीही अद्याप महिलांच्या खात्यामध्ये या महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या अशी चर्चा सुरू झालेली आहे की जून आणि जुलैचे हप्ते एकत्रित येणार आहेत, परंतु याबाबत मात्र कुठलीही अजून अधिकृत घोषणा समोर आलेली नाही. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी ही योजना आणलेली आहे. महत्त्वाकांक्षी अशी सरकारची योजना आहे. ती योजना बंद तर होणार नाही, चालूच राहणार आहे. मात्र प्रत्येक आतापर्यंत महिना जर बघितले मागचे 2 महिने तर हप्ते जे आहेत ते लेट होताना दिसत आहेत, वेळेवरती पैसे भेटताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे एक तारीख देखील सरकारनं फिक्स करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या कुठल्या तरी एक तारीख फिक्स करून त्या तारखेला प्रत्येक महिन्याचा हप्ता दिला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला वाटतं का एक तारीख फिक्स करायला पाहिजे? तुम्हाला वाटत असेल तसं तर हो म्हणून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त जणांनी या ठिकाणी याबद्दल माहिती सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि प्रत्येक महिन्याची मग हप्त्याची तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहत असतात, मात्र तो हप्ता जमा होताना दिसत नाही. सध्याचे 2 महिने तरी लेट झालेले आहेत आणि जून महिन्याचा 12वा हप्ता देखील लेट होतो की काय असे या ठिकाणी आता शंका वाटायला लागली. कारण की जवळपास 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत, मात्र त्याबद्दलची अजूनही घोषणा झालेली नाही. तर बघा, जून आणि जुलैचे 2025चे एकत्रित पैसे मिळण्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की जूनचा हप्ता लवकरच वितरित होईल, परंतु अजूनही तो हप्ता वितरित झालेला नाही. यामुळे जून आणि जुलैच्या एकत्रित हप्त्याबद्दल आता चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे, मात्र त्याला अधिकृत अजून या ठिकाणी त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. तर बघा, मागील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही घोषणा झालेली होती. तेव्हापासून प्रत्येक महिन्याला या ठिकाणी 1500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत, ज्यामुळे त्यांना घरगुती खर्च, आरोग्य आणि शिक्षणासाठी आर्थिक आधार लाडक्या बहिणींना मिळतो आहे. तुम्हालाही हा आधार भेटत असेल, तुम्हाला वाटतं का ही योजना चांगली आहे आणि अशाच पद्धतीने सुरू राहायला पाहिजे? तुम्हाला तसं वाटत असेल तर हो म्हणून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आतापर्यंत जुलै 2024 पासून ते मे 2025 पर्यंतचे हे सलग 11 हप्ते
प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत। सर्वात मोठी अशी लोकप्रिय अशी ही योजना आहे ज्याचे खरोखर पैसे जे आहेत ते जमा होतात। महिला आणि बालविकास विभागाच्या म्हणण्यानुसार जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण या आठवड्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु त्याबद्दलची तारीख मात्र अजून घोषित करण्यात आलेली नाही। दुसरीकडे देखील स्थानिक वर्तमानपत्र असेल किंवा इतरत्र चर्चा सुरू झालेली आहे की जून आणि जुलै 2025चे एकत्रितपणे 3,000 रुपये या ठिकाणी वितरित केले जाऊ शकतात। कधी वितरित केले जाऊ शकतात? जर 30 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे नाही आले जून महिन्याचे, तरच तुम्हाला जुलै आणि जूनचे पैसे देखील वितरित केले जाऊ शकतात, किंवा फक्त जूनचेच पैसे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे जूनचा फक्त हप्ता दिला जाऊ शकतो आणि जुलैचा वेगळा हप्ता दिला जाऊ शकतो। म्हणजे असे 2 हप्ते जुलै महिन्यामध्ये जून आणि जुलैचे देखील एकत्रित तुम्हाला भेटू शकतात, किंवा या ठिकाणी फक्त जूनचाच हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो। ते कधी? परंतु तुमचे जूनच्या 30 तारखेपर्यंत पैसे नाही आले तर, पुढे ते हप्ते गेले तर तुम्हाला जून आणि जुलैचे एकत्रित हप्ते जे आहेत या ठिकाणी इन्स्टॉलमेंट जे आहेत ते भेटू शकतात। याबद्दल मात्र अजून या ठिकाणी घोषणा केलेली नाही, घोषणेची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर बघा आता लाडकी बहीण योजनेची सध्याची स्थिती नेमकी काय आहे। या ठिकाणी लाभार्थ्यांच्या पडताळणीची देखील या ठिकाणी काटेकोरपणे पडताळणी केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये, त्याला देखील विलंब होतो आहे। त्या पडताळणीमुळे देखील या ठिकाणी तुमचे पैसे भेटण्यासाठी विलंब होत असावा, तांत्रिक कारण ते देखील असू शकतं। तर बघा महायुती सरकारने या ठिकाणी ही जी योजना चालू केलेली आहे त्या योजनेमध्ये या ठिकाणी आता त्याला 1 वर्ष जे आहेत ते पूर्ण होत आहेत। आता ह्या योजनेची प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही पडताळणी करणार आहोत असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि ती देखील सुरू आहे। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये 600 रुपयाची वाढ करण्याचं देखील आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन मात्र या ठिकाणी अजून पूर्ण झालेलं नाही। आता या योजनेला पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी 1 वर्ष जे आहेत ते पूर्ण होणार आहेत। 21 रुपयाबद्दलचा मात्र अजून निर्णय झालेला नाही, तो निर्णय देखील आम्ही घेणार आहोत असं मात्र वारंवार सांगितलं जात आहे। त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। एक तर तुम्हाला 30 तारखेपर्यंत हे पैसे भेटू शकतात, किंवा पुढच्या महिन्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे भेटू शकतात। तेव्हा देखील जर पैसे नाही आले तर तुम्हाला जून आणि जुलैचे एकत्रित पैसे जुलै महिन्यामध्ये मात्र कधीही येऊ शकतात। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।